सावर अरे म्हणा भाग 20. मॅनेजर आता पुन्हा गोंधळलाच होता. पण त्याने पार्थला काहीच विचारलं नव्हतं. त्याला तो अधिकारही नव्हता म्हणा. पण पुन्हा तो स्वराचा राग करतच होता. आधी अशोक सर होतेच, आता पार्थही तिला जास्त अटेन्शन देत होते. पार्थ त्यांची कामं आवरून केबिनच्या बाहेर पडला. पण त्याची नजर इकडं तिकडं फिरतच होती आणि त्याला ती दिसावी अशी ओढ त्याला वाटत होती. हे सगळं का वाटतंय हे त्यालाही समजत नव्हतं. तोच त्याला मागून लांब वेणी घातलेली मुलगी एका दुसऱ्या मुलीसोबत हसतच कॅफेच्या बाहेर जाताना त्याला दिसली. त्याने स्वराला ओळखलेलंच होतं. ती रियासोबत बोलत बाहेर पडतच होती. आजपर्यंत तो तिला निरखून पाहत होता. आज स्वराने पटियाला टाईप ड्रेस घातलेलाच होता आणि नेहमीप्रमाणे तिची वेणी कमरेखाली थिरकतच होती. एका हातात तिची पर्स होती. जशी ती मान वळवत होती तशी तिची ती वेणी ही थिरकतच होती. हे स्वरा, अंकित, जो स्वराला लाईक करत होता, त्याने आता तिला मागून आवाज दिला. जेव्हापासून तिची जागा बदललेली होती तेव्हापासून ती त्याला दिसलेलीच नव्हती. आज दिसताच त्याने तिला आवाज दिला. त्याच्या आवाजाने त्या दोघीही मागे वळून पाहिलं आणि थांबल्या. पण जसं स्वरा मागे वळाली तिचा चेहरा पार्थच्या समोरच आला, जो की तेच बघत होता. तिला मेकअप करायची आवड नव्हती, मुळीच नव्हती. तरीही ती फ्रेश दिसत होती. तिची स्किन एकदम क्लीन होती. सकाळचं काजळ थोडं पसरलेलं होतं आणि केसही थोडे बाहेर आलेलेच होते. त्यातली एक लट तिच्या ओठांवर येत होती. तो तिचं निरीक्षण करतच होता. ओठांकडे लक्ष जातच त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले. कारण जी गोष्ट त्याने तिला कालच सांगितलेली होती, पण ते ऐकता स्वराने लिपस्टिक लावलेलीच होती. म्हणजे मी हिला बोलून पण हिने लिपस्टिक लावली कशी काय, हा विचार तो करतच होता. तो आता डोळे बारीक करून तिला बघू लागला होता. त्याला सहनच होत नव्हती तिने लावलेली लिपस्टिक आणि त्याच्या रागात तो त्याच्यापर्यंत पोचला देखील. तुमच्या घरी जायचं नाही आहे का? म्हणजे मी कॅफेचा टाइम वाढवतो. स्वरा हसत काहीतरी अंकित सोबत बोलतच होती. रियाही होतीच. त्यांचा आवाज तिने ओळखलाच नाही तर नवलच झालं. पण आता तिचंच काय, बाकी दोघांचं पण हसू बंद झालेलंच होतं आणि ते सावधानमध्ये उभे राहिले. गुड मॉर्निंग एव्हरीथिंग सर, त्या दोघांनी पार्थला म्हणाला. पण त्यांचं लक्ष स्वरावरच होतं, जी खाली मान करून उभी होती. या दोघांनाही तिच्याकडे पाहिलं. रियानेही तिला कोपरा मारला. तिने मान वळवून रियाकडे पाहिलं, जी समोर इशारा करून काहीतरी सांगत होती. पण मॅडमने आता ठरवलेलंच होतं की नाही, त्याच्याकडे बघायचंच नाही. नुसता ओढा असतो. त्याचं आतापर्यंत वागणं पाहता तिने आता मुद्दामच ठरवलेलं होतं की जे त्याला आवडत नाही ते ती करणार म्हणजे करणारच. पण तिचा हा बालिशपणा तिलाच नडणारच होता याची तिला कल्पना सुद्धा नव्हती. बोथ कॅन गो अँड मिस स्वरा, मीट मी आउटसाईड. पार्थने असं त्या दोघांना बाहेर थांबून स्वराला बाहेर भेटायला सांगितलेलंच होतं. स्वरा म्हणाली, का? स्वरा जोरात ओरडली, म्हणजे घाबरली. अंकित आणि रियाही थोडं गोंधळलेलेच होते. पण रियाला थोडी कल्पना आलेलीच होती, कारण तिनं पार्थची नजर पाहिलेलीच होती, जी स्वरांच्या ओठांवर होती. आणि स्वराने लिपस्टिक लावून स्वतःच्या पायांवर धोंडान मारू घेतलेलाच आहे असं तिला वाटतच होतं. ठीक, अंकित, चल आपण जाऊया का? बाय स्वरा, परवा भेटू आपण. उद्या तुझी सुट्टी आहे ना? आता हे सगळं ती स्वराला बोलतच होती की मुद्दाम पार्थला समजलं तर तो काय बोलतो हे बघतच होती. तिचं तिलाच माहिती नव्हतं, पण तिचं बोलणं ऐकताच त्याचे डोळे पुन्हा प्रश्न घेऊन तयार झालेलेच होते. रियाने लगेच हेरले. तिलाही आता उत्तर मिळालेलंच होतं. तिने गालांवर हसू ठेवत अंकितचा हात पकडला आणि त्याला घेऊन तिथून निघून गेली. स्वराही जातच होती म्हणून बिचाऱ्या नजरेने बघत होती त्या दोघांना. पण रियाने काही मागे वळून पाहिलं नाही आणि अंकितलाही पाहू दिलंच नाही. लबाळ कुठली. पार्थ म्हणाला, तुझं झालं तिकडं बघून? झालं असेल तर लगेच पार्किंगकडे ब्लॅक कलरची कार आहे तिथे यायचं. त्याने ती मागे वळूनच उभी आहे म्हणून खाली वाकत तिला म्हणाला होता.
तिची उंची बरीच पार्थपेक्षा कमीच होती. आता कॅफे पूर्ण खाली झालेला होता. सगळेच निघून गेलेले होते. मॅनेजरही आज लवकरच गेला होता. पार्थने तिला ऑर्डर दिली आणि वॉचमनला सगळं चेकअप करून तो पार्किंगकडे गेला. त्याला वाटलं की ती उभी असेल, पण गाडीजवळ कोणीच त्याला दिसलं नाही. म्हणून त्याने रागातच गाडींवर हात आटपला. तेवढ्यातच त्याला गाडीच्या काचेमध्ये मागे स्वरा उभी दिसली. तो त्या काचेमधून तिच्याकडे पाहतच होता. ती इकडं तिकडं बघत तिची पर्सचे दोन्ही हँडल एका बाजूला दोन्ही मुठीत पकडून उभी होती. ती पार्किंगकडे जाणार नव्हतीच, पण मग पुन्हा काहीतरी शिक्षा भेटली असती, कारण मॅनेजरने तिला पुन्हा सर्व्हरची जागा दिलेलीच होती. मग ती धीट बनतच पार्किंगकडे गेली. पण बाई, तू उशीर करून पुन्हा त्याचा राग वाढवलास. याचं काय? सर, पण एक नाही, दोन नाही. ती त्याच्या मागेच उभी राहून एक पाऊल पुढं आली. त्याची पाठ होतीच. ती जवळ आलेली. त्याने गाडीच्या काचेतून तिला बघितलेलंच होतं. स्वरा म्हणाली, सर, तुम्ही इकडं का बोलावलंत मला? तरी तो काहीच, एक नाही आणि दोन नाही, तो काहीच बोलत नव्हता. ती अजून त्याच्या जवळ आली, पण आता ती देखील चिडलेलीच होती. तिला सुद्धा राग आलेलाच होता. एकतर तिला घरी जायला उशीर होतच होता आणि याने तिला थांबून ठेवलेलं होतं. बरं, इतकं आवाज देऊनही तू काही मागे वळून बघत नाही म्हटल्यावर. पार्थ, हेच तर त्याला ऐकायचं होतं ना. त्याला त्याचे ओठ एका बाजूने वर करत त्याने स्माईल केलीच होती आणि आरशात बघत तिच्याकडे वळाला. ती त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत होती की हा असा विचित्र का वागत आहे म्हणून. सर, प्लीज, जे काही असेल ते लवकर बोला. मला घरी जायला उशीर होतोय. मला लवकर घरी जायचं आहे. तो फक्त बघत उभा. शेवटी ती म्हणाली. पार्थ म्हणाला, अच्छा, मगाशी तर तुला खूप वेळ होता ना. हां, नक्की तिला कोणत्या नात्याने हे सगळं तो बोलत आहे हे सुद्धा तिला कळत नव्हतं. स्वराला समजत नव्हतं त्याच्या या बोलण्यांवर. त्याला फक्त तिच्यावर बॉसगिरी करायची आहे हेच तिला वाटत होतं. स्वरा म्हणाली, सर, तुम्ही मला इकडं का बोलावलेलं आहेत? ती अजून पण मेन मुद्द्यावरच होती. ती त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता ती त्याला असं बोलतच होती. म्हणून आता त्याचा रागीट मोड ऑनवर येतच होता. पार्थ म्हणाला, उद्या तुला सुट्टी का हवी आहे आणि तुला सुट्टीसाठी होकार कोणी दिला ग? आता तो मेन मुद्द्यावर आलेलाच होता, पण ती पुन्हा कन्फ्युजन झालीच होती. म्हणजे याला काय करायचं आहे? मी का सुट्टी घेतलेली आहे? मी सुट्टी घेऊ अगर ना घेऊ? एकतर माझं प्रेम याला दिसत नाही, वर मला नेहमी शिक्षा देत असतो. आता मी स्वतःच्या मनाला समजावून याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते, तर हा पुन्हा पुन्हा माझ्यासमोर का येतोय मला सुद्धा कळत नाही. स्वरा म्हणाली, माझं पर्सनल कारण आहे आणि सुट्टी मी आनंद सरांना विचारून घेतलेलीच आहे. असं बोलून ती घड्याळकडे बघू लागली आणि त्याच्याकडे बघितलं तर त्याची नजर तिला शांतच वाटली. त्या नजरेची तिला थोडी भीती सुद्धा वाटतच होती. मला वाटतं तुमचं विचारून झालेलं आहे. मी येते सर. ती एकटक नजर बघून थोडं अळखडत म्हणाली होती आणि मागे फिरून जाऊ लागली होती. पण ती पूर्ण वळालीही नव्हती की ती जोरात खेचली गेली, कारण पार्थने तिचा दंड धरून तिला त्याच्या गाडीला टेकवलेलंच होतं आणि एका हाताने तिला ब्लॅक केलेलं होतं. तिची हाईट कमी असल्यामुळे तो थोडं तिच्याकडे झुकला गेला. ती घाबरून त्याच्या डोळ्यात बघत होती. पुन्हा त्याचा तोच कालचा मोड ऑन झालेलाच आहे बघून तिचा कंठ देखील वर खाली झालाच होता. दोघेही एकटक एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. मी तुला जायला सांगितलेलं आहे का? असं म्हणून त्याने तिचा दंड स्वतः जवळ खेचला. तशी ती एक पाऊल पुढं आली. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच फिरत होती. तिचे ते घाबरून पाहणारे डोळे खूपच सुंदर वाटत होते त्याला. त्याने तशीच नजर खाली केली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.